नमस्कार मित्रांनो, आपण MIDC सोडून आल्यानंतर कुठंच फिरायला गेलो नाही असं बायकोचा हट्ट होता। त्यामुळे मी बायकोला घेऊन आलो जंगल स्प्रिंग रिसॉर्टला आणि आल्याला इथं आपलं वेलकम ड्रिंकनं स्वागत झालं। मग सेफ्टी बेल्ट वगैरे दिली। सेफ्टी बेल्ट दिल्यानंतर हे बघा त्यांचं 100पेक्षा जास्त इथं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत। त्यामध्ये आपल्याला त्यांनी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात केलं, सेफ्टी बेल्ट दिलं। मग आपण मुलगी लहान असल्यामुळे तिला पाण्यावर बसून आम्ही सगळे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला चालू केलो। तर गेस्ट बघा, गेस्ट पण किती छान खेळत होती आणि एवढं खतरनाक मजा यायला तर ते सगळं करताना एवढं मजा यायला तर मित्रांनो, खरोखर सगळ्यांची मनं भरून आली संध्याकाळपर्यंत। हे बघा एवढं मजा केलो, एवढं एन्जॉय केलो, जबरदस्त वाटलं मित्रांनो। आणि कसं आहे, एकदा माणूस फिरायला जायला पाहिजे। आणि या मावशीचं सांगायचं म्हटलं तर तिथं स्काय सायकलिंग करताना वरती जाऊन अडकली, ते पॅन्डल मारायचं थांबवलीत। अथंग प्रयत्नानंतर त्या मावशींना बाहेर काढल्यानंतर आमच्या समोरचं नंबर आलं, माझं नंबर आलं, त्यानंतर मॅडमचा नंबर आला बघा। हे बघा मॅडम म्हणायला लागलीत मला जमल काय, मग माझ्यापेक्षा फास्ट भुर्र करून जाऊन भुर्र करून आलीत। तर तवर इकडे हेला काय म्हणतात मला पण माहीत नाही, खरं हे एवढं खतरनाक व्ह्यू पॉईंट दिसते डॅमचं ह्याच्यावरनं। ह्यो मजा आम्ही पहिल्यांदा घेतला, त्यामुळे लई म्हणजे लई खतरनाक वाटलं मित्रांनो। तर मी कॅमेरा धरून दाखवायचा प्रयत्न केला, खरं झालं नाही। मग खाली कॅमेरा दिला, खालनं शेवटी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। आणि हिल क्लाइम्बिंग केलं बघा थोडंसं समर्थ आणि मी, आणि आम्ही हिल क्लाइम्बिंग केलं आणि टायर क्लाइम्बिंग हे मॅडमनी केलं। मॅडमनी टायर क्लाइम्बिंग केल्यानंतर मॅडमचं थोडंसं त्यांचा हावभाव विचारलं, कसं वाटलं, मस्त वाटलं, एवढं काय हे नव्हतं म्हटलीत। ठीक आहे म्हटलं। मग आपण इथं झाल्यानंतर रॉकेट इजेक्टरकडे गेलो बघा। रॉकेट इजेक्टरकडे गेल्यानंतर मॅडमला हवेत उडवलीत, मॅडम आव्वा करून ओरडलीत। खतरनाक वाटलं मला, तर मनाला 5 मिनिटं समाधान वाटलं मित्रांनो। नंतर माझं पण मन घाबरलं, कुठं का हार्टबीट अटॅक आला नाही का नाही म्हणून जाऊन पळत पळत बघितलं, तर मला म्हणाली काय नाही, हाय निवांत आहे म्हणाली। मग तेव्हा समाधान वाटलं मित्रांनो। मग मी पण गेलो बघा हवेत, जय श्रीराम म्हणतच गेलो मी। तर मित्रांनो हे झाल्यानंतर आपण गेलो मस्तपैकी, थोडंसं पोटाला खाऊन घेतलं। पोटाला खाऊन घेतल्यानंतर मित्रांनो आम्ही गेलो खालती डॅमच्या व्ह्यू पॉईंटला। डॅमचं व्ह्यू पॉईंट बघून रूममध्ये थोडा वेळ आराम केलो। आराम केल्यानंतर मग फ्रेश होऊन आपण गेलो बघा स्विमिंग पूलमध्ये। पहिल्यांदाच आपण स्विमिंग पूलमध्ये गेलो होतो, त्यामुळे आम्ही नदीत पोहल्यासारखंच परत पोहायला चालू केलो स्विमिंग पूलमध्ये। आणि मॅडम आमची निवांत कंटाळून बसलेली आणि फोटोशूट बीट मस्त घेतलो आम्ही। फोटोशूट खतरनाक वाटलं तिथं, कारण की तो पॉईंट जबरदस्त आहे बघा। ही पोरगी गॉगल बिगल घालून आली ती, म्हणून तिचा एक फोटो घेतलो, मस्त वाटलं मित्रांनो। आणि आम्ही पण भरपूर असे फोटोशूट केलो, छान वाटलं मित्रांनो। एकदा व्हिजिट नक्की करा तुम्ही सुद्धा जंगल स्प्रिंग रिसॉर्टला। जय हिंद, जय महाराष्ट्र।